मधून कळणार आहे. पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे संतोष हंकारे आणि मी आता पेन रायगड मधून तुमच्याशी बोलत आहे. पहिल्यांदा आपल्या शरीरामध्ये तयार होणारे जे हार्मोन्स आहेत ते काय काम करतात. बघा, आपल्या शरीराच्या अनेक क्रिया चालत असतात. मग तुमची डायजेशनची क्रिया असू द्या, रक्ताभिसरणची क्रिया असू द्या, श्वसनाची क्रिया असू द्या, म्हणजे शरीरामध्ये अशा वेगवेगळ्या प्रक्रिया चालत असतात आणि याच्यावरती कंट्रोल करण्याचं काम आपला मेंदू करत असतो. आणि मेंदू हा मुख्य आपलं कंट्रोलिंगचं काम करत असतो. त्याच्या जोडीला दुसरं आपला एक केमिकल घटक जो आहे तो म्हणजे हार्मोन्स. आणि आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन तयार होतात, हे सुद्धा आपल्या शरीराचं नियंत्रण साधण्याचं काम करत असतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या क्रिया त्या व्यवस्थित होण्यासाठी हार्मोनची फार अतिशय गरज असते. म्हणजे केमिकल रिएक्शन आपल्या शरीरामध्ये होत असतात. त्याला सहकार्य करण्याचं काम हे हार्मोन्स करत असतात. तर आपण पहिल्यांदा बघूया हे हार्मोन्स कसे तयार होतात, कुठून तयार होतात आणि आपल्या शरीरामध्ये किती प्रकारच्या ग्रंथी आहेत, की त्या ग्रंथीतून हे हार्मोन्स तयार होत असतात. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शरीरामध्ये 7 प्रकारच्या ग्रंथी आहेत आणि ह्या 7 प्रकारच्या ग्रंथींमधून वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये, रक्तामध्ये सोडले जातात. मी तुम्हाला एक स्लाइड शेअर करून दाखवतोय. बघा, यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, की मानवी शरीरामध्ये हे हार्मोन्स जे ग्रंथी आहेत, त्याला एंडोक्राईन ग्लॅंड्स असं म्हटलं जातं. जर आपण डोक्याकडून खाली जर येत गेलो, तर तुमच्या लक्षात येईल म्हणजे त्या ठिकाणी जर बघितलं, तर पिट्युटरी ग्लॅंड आहे. सर्वांना दिसत असेल मला वाटतंय. भाग आहे, त्या मेंदूच्या भागामध्ये समोर ते त्या ठिकाणी दाखवलेलं आहे बघा. पिट्युटरी ग्लॅंड असते. ही अतिशय महत्त्वाची ग्लॅंड आहे. पुढे जाऊन तुम्हाला कळेलच याच्यामधून कोणत्या प्रकारचं हार्मोन तयार होतं आणि त्यामुळं आपल्या शरीरावरती ते कंट्रोलिंग कसं करत असतं. त्याच्यानंतर गळ्यामध्ये थायरॉइड ग्लॅंड आहे. त्याच्यामध्ये छातीमध्ये बघा दाखवलेला आहे. थायमस ग्लॅंड आहे. त्याच्यानंतर आपल्या पॅनक्रियास जी आहे, ती ग्लॅंड म्हणून आपल्या शरीरामध्ये काम करतं. त्याच्यामधून इन्सुलिन तयार होत असतं आणि ते शुगर कंट्रोल करण्याचं काम केलं जातं. त्याच्यानंतर आपल्या किडनी जी आहे, किडनीच्या वरती ॲड्रिनल ग्लॅंड दाखवलेले आहे बघा आणि त्याच्यानंतर स्त्रियांच्या मध्ये ओव्हरीज ही ग्लॅंड असते आणि पुरुषांच्या मध्ये टेस्टिस नावाची ग्लॅंड असते. असे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये 7 ग्लॅंड असतात. फक्त एका ग्लॅंडचा असतो. बाकीचे सगळे ग्लॅंड्स हे समान असतात. टेस्टिस आणि ओव्हरीज हा फक्त डिफरन्स असतो. आता तुम्हाला मी दाखवतो, की या ग्लॅंड्समधून कोणकोणत्या प्रकारचे हार्मोन्स बाहेर पडत असतात. बघा, जे पिट्युटरी ग्लॅंड आहे, याच्यामधून टी-एस-एच नावाचा हार्मोन्स बाहेर पडत असतं. याला ग्रोथ हार्मोन्स म्हटलं जातं. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन्स या नावाने ते ओळखलं जातं. त्यामुळं थायरॉइड जी ग्रंथी आहे, या ग्रंथीला संवेदना देण्याचं काम केलं जातं. त्यामुळं T3 आणि T4 हे जे 2 प्रकारचे थायरॉक्सिन आणि ट्राय आयडोथायरोनिन नावाचे जे हार्मोन्स आहेत, हे 2 प्रकारचे हार्मोन्स तयार होण्यासाठी हे टी-एस-एच काय करत असतं, त्यांना स्टिम्युलेट करत असतं. त्यामुळं पिट्युटरी ग्लॅंडचं कार्यसुद्धा चांगलं होणं फार गरजेचं असतं, तरच थायरॉइडचं कार्यसुद्धा चांगलं राहतं. त्याच्यानंतर बघा, आपल्या किडनीच्या वरती जी ग्लॅंड असते त्याला ॲड्रिनल ग्लॅंड म्हटलं जातं. त्याच्यामधून कॉर्टिसॉल आणि ॲड्रिनालाईन नावाची 2 हार्मोन्स तयार होत असतात. कॉर्टिसॉल याला स्ट्रेस हार्मोन्स या नावानं ओळखलं जातं. मेटॅबॉलिझम मेटाबॉलिझम हार्मोन्स या नावानं ते ओळखलं जातं. कारण त्याचा परिणाम आपल्या मेटाबॉलिझमवरती होत असतो. कॉर्टिसॉल हार्मोन जे आहेत, हे स्ट्रेस रिलेटेड आहे, हे लक्षात घ्या. आणि पॅनक्रियाजमध्ये जे
हार्मोन्स तयार होत असतात. त्याला इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन या नावानं ओळखलं जातं. इन्सुलिन हे आपल्या शरीरामध्ये एनर्जी स्टोअर करण्याचं काम करत असतात किंवा फ्युअल स्टोरेज म्हणून सुद्धा ते काम करत असतं. त्याच्यानंतर खाली दाखवलेले आहेत बघा, ओव्हरीज जे आहेत याच्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचे हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात, विशेष म्हणजे स्त्रियांच्यामध्ये. इस्ट्रोजन जे हार्मोन्स आहे, हे सुद्धा मेटाबॉलिक मॉड्युलेटर म्हणून काम करतं वुमन्समध्ये. याचा परिणाम सुद्धा आपल्या शरीराच्या वाढीवरती आणि मेटाबॉलिझमवरती तयार होत असतो. इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन जे हार्मोन्स आहेत, हे मेटाबॉलिक इफिशियन्सी म्हणून काम करत असतात. टेस्टोस्टेरॉन हार्मोन जे आहे, ते दाखवलेलं आहे पुरुषांमध्ये असतं. हे लीन मास हार्मोन्स या नावानं ओळखलं जातं. काही अंशी प्रमाणात स्त्रियांच्यामध्ये सुद्धा टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स तयार होत असतं. त्याचा परिणाम दोन्ही व्यक्तीवरती होत असतो, स्त्री आणि पुरुष. हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे असे हे महत्त्वाचे ग्लँड्स आहेत आणि हे महत्त्वाचे ग्लँड्स त्याच्यामधून तयार होणारे हे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आणि हे हार्मोन्स आपल्या शरीराच्या वाढ आणि विकासावरती, वेगवेगळ्या क्रियावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, की आपल्या शरीरामध्ये किती प्रकारचे ग्लँड्स आहेत आणि ते कुठे असतात आणि त्याच्यामधून कोणकोणत्या प्रकारचे हार्मोन्स तयार होत असतात. आता हे हार्मोन्स जे आहेत, यांचं जर कार्य बिघडलं म्हणजे यांच्या मधली पातळी जी आहे, स्त्रवण्याची पातळी जर कमी जास्त झाली, तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. पहिल्यांदा हार्मोन्स असंतुलनाची कारणे काय आहेत, हे महत्त्वाचं